5 जणांनी समजा उदेगावमध्ये वस्ती घेतली. आता तुम्हाला परिसर माहिती उदेगावच्या बाजारात मंगळसूत्र जोडण्याला किती महिला असते आणि त्याचा आतापर्यंत लक्षात घ्यावं मला तुमच्या टीममधलं जो आपल्याकडे शिवगावमध्ये पण बाजार छोटीवरती आलेला आहे. त्यांनी आपलं पार्टनरशिप चर्चा केली आतापर्यंत 1 महिना पुढे आलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रस्ताव करून लागायला पाहिजे. पूर्वीचे जे प्रस्ताव असतात 2 वर्षापूर्वी चांगलं मिळण्यासाठी या परिवारामध्ये आमच्या पारंपरिक अनेक आणि प्रमाणात झालेले आहे. गावातील परिसरातील सर्व शेतकऱ्यातील व्यापाऱ्यातील सर्व लहान थोर कुटुंबातील गोरगरिबांनी येऊन पाठिंबा दिला आणि या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या 1 नंबरची मागणी होती आपली बोदेगाव येथील 35 गावातील जे आपले पोलीस कर्मचारी असतील या पोलीस कर्मचाऱ्याच्या आम्ही 10 कर्मचारी आणि 1 PSIची जी मागणी केली होती आणि स्वतंत्र पोलीस स्टेशनच्या काही त्रुटीमुळं जो प्रस्ताव मागं आलेला आहे हा प्रस्ताव परत पाठवण्यात येईल आणि याला तुम्हाला आम्ही सर्व सहकार्य करू अशा नांगरे साहेबांनी आम्हाला शब्द दिला आणि या आमच्या OPला 7 कर्मचारी आणि 1 PSI अशी देऊन ग्वाही दिली. 2 दिवसात आम्हाला तुम्हाला स्टाफ पूर्ण देतो 7चा आजचा आणि उद्याचा प्रस्ताव पाठवू अशी त्यांनी ग्वाही दिली. दुसरा असा आमचा बोदेगाव बाजार तळाचा बाजारपेठा गुरुवारचा बाजार असतो. या बाजारामध्ये भाजीपाल्याच्या बाजारात जे मंगळसूत्र चोर दर बाजारी मोबाईल चोरी याच्यासाठी आम्हाला लेडीज स्टाफ पाहिजे होता. तर तो त्यांनी सांगितलं आम्ही लेडीज स्टाफ दर गुरुवारी तुम्हाला लेडीज स्टाफची पूर्तता करू आणि बाजार दर बाजारी जो ट्रॅफिकचा प्रश्न होता या ट्रॅफिक प्रश्नासाठी आमचे कर्मचाऱ्यांना 2 कर्मचाऱ्यांना तिथे सतर्क राहण्याचे सांगून सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अशी त्यांनी ग्वाही दिली आणि या शाळा असन कॉलेज असन या कॉलेजच्या संदर्भात जे रूम असतील यांचे प्रत्येक कॉलेजवरचे CCTV कॅमेरे चेक करून जे मुलं त्यांना त्रास देत असतील मुलीला अशा मुलावर आम्ही 100% कारवाई करू अशी एक त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. आणि या गावामध्ये ज्या ड्रोनचा जो प्रकार चाललेला आहे या ड्रोनचा प्रकार लवकरात लवकर त्याचा खुलासा होईल आणि ड्रोनच्या आणि चोरीचा काही संबंध नाही असा समाधान नांगरे PI साहेब यांनी शब्द दिला आणि ह्या मुद्द्यावर आम्ही आमचं आंदोलन मागे घेतलं. आपल्या गावच्या वतीनं परिसराच्या वतीनं या आंदोलनात सहभागी होण्याची गरज आहे. निश्चितच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मागणी न्याय मिळेल तोपर्यंत या ठिकाणी या धन्य आंदोलनामध्ये या आमच्या मागण्या